हिरवत्याला गांगोळ्या करी 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 हिरवा उपाची बसतो देवा हिरवा उपाची बसतो देवा हिरवा उपाची बसतो देवा हिरवा उपाची बसतो रामा मग देवा मग त्याला देतो तो तुम्हाला देऊ का नको खाणं पिणं हा बोला बोला मग जे का असेल तुझं करू आनंदाने जर आलाय तर या परिवाराच्या रक्षणाला उभं राहणार का हा बाहेर कुठं झाडाला फिरून द्यायचं नाही तूच रक्षण करणार का हा मग हे जे ठोकलेलं जे बांधलंय त्याचं काय करायचं तुम्ही सांगा एका मुसलमानाकडे झाड गेलेलं आहे म्हणजे दर्ग्यामध्ये मग दर्ग्यातून काय वस्तू दिली होती का तर आपण आधी झाडाला शांत करू झाडाला विचारू डायरेक्ट चालेल का तेव्हा स्थानावर यायचं का एक आरती घ्या या कोणतरी सुहासीन बाई लग्न झाले बाई या कोणी पण या घाबराय हा येऊ देऊ द्या तेव्हा आम्ही आरती करतोय या आरती डायरेक्ट सावड पासून खाली बसा ना सावड बशी नका जाऊ डायरेक्ट करा साऊंड जाऊ नका बसू या ना पुढे येऊन कसं पाहिजे तर तेव्हा आल्यासारखं आनंदाने स्थानावर जा जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू परत तेव्हा येणार का चला मी यांना सांगेल काय द्यायचं तुम्ही काय देता आणि काय सांगेल चला भंडारुपी शांत जागेवर जा चला एकदम मोकळं झाड एकदम मोकळं झाड शांत चला बसा नाव काय बसा मांडी घालून आता बसा मांडी घालून मला एक सांगा 10 वर्षांनी 15 वर्षांमध्ये तुम्ही इकडे तिकडे फिरलेत का खूप या भक्ताकडे त्या भक्ता कुठेतरी शोध करत होते दुसरी गोष्ट मला एक सांगा कोणत्या दर्ग्यामध्ये किंवा मुसलमानाकडे गेलते का पीर बाबा असो ना पीर बाबा हा कोणत्या दर्ग्यामध्ये किंवा एखादा नाथांचा म्हणजे बघा ना पिरांचा चालू त्याच्याकडे गेलते का कधी नाही ना अजून एक सांगा घरामध्ये काय बसवलेले कोणी देऊन दिलेले बसवलेलं आहे का देवस्थान कोणत्या रूपाचं जीवदान रूपाचं बरोबर आहे पण आपलं जे कुलाचं आहे त्या रूपाने आपल्याला चालायचे देवी पण ती आपलीच आहे ही पण आपलं हे पण आपलं आहे मग मला सांगा हे जे आलंय त्याला पुढे चालू ठेवायचं का शांत करायचं ते पण आहे ना हे पण आहे कारण तो कसं माहितीये का हिरवा गोड मागतोय का तिखट मागतोय माहितीये का तुम्हाला हिरव्याचा मान गोड आहे का तिखट आहे लिहून ठेवा का मी नंतर सांगेल दादा बसा तुम्ही मागा आता या जीव गोरपडे माता दोन पुसा टावेल देऊ आत्मा टावेलच्या आतमध्ये टावेल मंदिरात बाबू होय मंदिरात टावेल द्या दोन पुसाला द्या माझी घोर पडी माता ग रुसली सका देवी घोर पडी माता ग रुसली सका ग घोर पडी माता ग अगं रुसली सका ग घोर पडी माता ग अगं रुसली सका देवी घोर पडी माता ग रुसली सका देवी घोर पडी माता ग गोरपडी माता माझी गोरपडी माता घोरपडी माता ग माझी घोरपडी माता
जीवदानीचं घ्या. अग सच्चनी बहिणी उमरा खाली अन गवळी विनंत रानो मारी. अग सच्चनी बहिणी उमरा खाली अन गवळी विनंत रानो मारी. आणि ये गवळ्या ये माझ्या जोडीला जाऊ दे. ये गवळ्या सात बहिणी नका ना घेऊन फक्त जीवदानी घ्या. सांगतो तुम्हाला काय. अगं जीवदानीला चला की जाऊया. अगं देवळात समय लावूया. अगं जीवदानीला चला की जाऊया. अगं देवळात समय लावूया. हे जीवदानीला चला जाऊया. देवळात समय लावूया. जीवदानीला चला जाऊया. देवळात समय लावूया. अगं जीवदानीला चला की जाऊया. अगं रावळात समय लावूया. अगं जीवदानीला बोला कोण आले. गावदेव आलेत. या शिवाराचं कोणत्या शिवाराचं आलेत. गावाचा गावदेव घ्या. तू रे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. तू रे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. तुझे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. तुझे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव रे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. तुझे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. तुझे गावाचा गावदेव माझा. रे गावाचा गावदेव माझा. अरे वाह त्याला वाजला जवळ बोल गेला नाडवा हाताला द्यावाला जवळ बोल गेला. जवळ बोल विरा. आडवा हाताला वागला. जवळ बोल विरा. त्याला वाजला जवळ बोल गेला नाडवा हाताला. देऊ आधी आम्हाला सांगा आपले गावंडे परिवारातले का गावातले. गावंडे. मग गावदेव आले तर आनंदाने आले का देवा. आधी बोला ना आम्हाला सांगा ना. सर्व देव तुम्हाला. तुम्ही या गोंधळामध्ये आलेत आनंदाने आलेत का. आनंदाने. या गावाचे कोण आहेत. कोण आलेत. हा कुठे बसलेत. जेव्हा परत तुम्ही आम्हाला पोच केला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. बरोबर आहे. तुम्हाला मान दिला म्हणून आलेत ना. पण बसलेत कुठे. आमच्या देवाच्या समोर आलो आम्ही. गोंधळ वाजला. हा मी जेवण बनवायला गेलो तर तिथनं मला आवाज आल्यानंतर मी आलेलो आहे. पण माणूस आले का देव आलाय. देव आले मी. देव आलेत ना. मग हे गावदेव बसलेत कुठं. कोणतं झाड होतं तिथं तुझं जुनं सांग. तू ज्या जागेमध्ये बसलाय तिथं तुझं कोणतं झाड होती सावली तुला. सावली नाही. ओ गावदेव सर्वांनी बघितलाय. पहिला गावदेवाचं स्थान बघितलंय. आता मंदिर आहे का काय ओपन जागेवर आहे. मंदिर तिथं एक हा मंदिर शेड आहे ना. 18 शेड आहे. मग वयस्कर मंडळी तर कोण कोण येत आहे ती बरोबर आहे. मग तेव्हा मला एक सांगा आनंदाने आलेत ना. आनंदाचा मान देऊ. मग आता जिथं पत्र्याचा शेड आहे त्याच्या आधी तुझी सावली काय होती. थांबा ना जरा. थांबा ना. आम्हाला त्याने विचारते. हा मोकळं होत. पण एक सावली होती की तुझ्या खाली. एक सावली होती तुला द्यायला. होती का नव्हती सांग. छोटी होती. पण कोणती होत झाड. छोटी होती. तोडली का ती. हा आनंदाने आलेत ना तुम्ही. मग बघा गावदेव बोलला तर गावावर बसलेला प्रत्येक देव हा गावदेवाचे. प्रत्येक गाव बसलेला तो देव आहे. तो गावाचाच देव आहे बोलतील. पण कोणता देव येतो बघू आपण. बोला तुम्ही जिथे बसले तुम्हाला कोणत्या झाडाची सावली होती का. तिथे माझ्या समोर फक्त एक सावली आहे. सावली सावड आहे समोर माझ्या रस्त्यात.
समोर आता आहे. आधी काय होत? देवा तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं बळकावं, राया तुला कसं बळकावं, राया तुला कशाला वळखावं? देवा तुला कसं बळकावं, गाव देवा कसं बळकावं, देवा तुला कशाला वळखावं? गावा देवा कशाला वळखावं? येतो गाव देवाचे नाव रे मागे लपुरा बसावा, गाव देवाचे नाव मागे लपून बसावा. येतो गाव देवाचे नाव रे मागे लपुरा बसावा, येतो गाव देवाचे नाव मागे लपून बसावा. हे कसं बळकावं, देवा तुला कसं बळकावं, कसं बळकावं, गाव देव कसं बळकावं, कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? येतो वाघोबाच्या नाव रे मागे लपुरा बसावा, येतो वाघोबाचे नाव मागे लपून बसावा. येतो वाघोबाचे नाव रे मागे लपुरा बसावा, येतो वाघोबाचे नाव मागे लपून बसावा. कसं बळकावं, देवा तुला कसं बळकावं, कसं बळकावं, राया कसं बळकावं, कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? हे कसं बळकावं, गाव देवा कसं बळकावं, कसं बळकावं, गाव देवा कसं बळकावं, कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? कशाला वळखावं? गाव देवा कशाला वळखावं? आनंदाने आले. पहिल्यांदा आले का हे? पहिल्यांदा झाले का? अंग भरायचं ना त्याचं ना गारा फिरत्यात. गारा सांगू का कशा? शिरा पिलाय म्हणून हा तुम्ही मला नका विचारा. काय पिलाय? शिरा पिलाय. काय पिलाय? शिरात पिलाय. झाड काय पिलाय का? दारू पिऊन आलो. काय सांगू, हा मला इथं याची ताकद नाही बरोबर आहे. म्हणून मी इथं आलेला आहे. मग आता झाडाला मोकळं द्यायचं का करून? तकलीफ नकोय. एक वेळ त्याचं गाणं घ्या. अरे या तळ या तळ, 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 येतो भूतळाचा रंग होईल. हो हा हा बोला. मग झाडाला तकलीफ काही? मी आधीच काढले होते काय? हे काढलंय ना मी आधीच. काय बोललो तुम्ही? बोला. मग तुम्ही जर सोबत आहे मग झाडाला तकलीफ का माझ्या? का तकलीफ आहे? झाड चुकतंय का? कुठं कुठं चुकतंय? तुम्ही बोला कशी आणती घ्या. हा झाड कुठे चुकलंय का आपलं? हा बरं. झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे आपल्या, बरोबर? मग झाड कुठे चुकलंय का आज? हा तुम्ही आले बरोबर रूपामध्ये. हा मग झाड कुठे चुकलंय का आपले? मग काय करायचं? झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे. स्थानावर जाणार का? एक घ्या भंडारा. भंडारा घ्या. पहिले आम्हाला सांगा दिवसा देवा, झाडाच्या सोबतीला किती वर्षापासून येत आपण? 8 वर्ष झाले. कुठं भेटलं होतं पहिले झाडाला तुम्ही? पहिलं स्वप्नात आलं. मग तुम्ही जर साथ देता त्याला, मग झाड थोडं चुकतोय. ते चुकलं पाहिजे का? मग झाड आज चुकलंय का? झाड चुकलंय का? झाडचाने दुसरंच काय घेतलंय का? हो ना, आम्ही आधीच ठेवलंय ना. ठेवलंय का नाही आधीच? मी बोलत होतो तुम्हाला. कधी? मला कधी भेटलं? हा हा हे बोललं मी, बरोबर आहे. ते बोललं. मग माझ्या झाडाने चुकी केली पाहिजे का नाही केली पाहिजे?
मग जर तुम्हाला यायचे तर पवित्र रूपात यायचे का कसे यायचे? मग आता काय करणार? जाऊन झाडाला आंघोळ घालायची, पवित्र रूपात घ्यायचं. कोणी घरचं? हा, यांचं घरचं कोण आहे? बरोबर आलं ते दोन्ही एकत्र बरोबर आल्यात. हा, बघायचं अजून काय होईल. घ्या गावदेवाचं बोला. ये रे माझ्या गाव देवाये, अरे ये रे माझ्या गाव देवाये, अरे ये रे माझ्या गाव देवाये, ये रे माझ्या गाव देवाये, अरे ये रे माझ्या गाव देवाये, 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 अरे ये रे माझ्या गाव देवाये, ये रे माझ्या गाव देवाये, ये रे. बोला, विचारा कोण आहे? सांगा कोण आहेत? कोण आहेत? सांगायचं आम्हाला. सांगा कोण आहे तुम्ही? बोला. बोलायचं कोण आले? गावदेव आले. हा, काय तुम्ही सांगू का? या जेजूरला होत्या का? मी काय बोलत होतो तुम्हाला माहितीये का? जेजूरला कोण कोण होतं? जेजुरीला कोण? हात करा. काय बोलत होतं तिथं? हे झाड खेळणार. तिथं खेळलं का? मला अजून सांगा, यांच्या घरचं कोण माणूस आहे? लाकडं कुठून आणले तुम्ही? लाकडं कुठून? लाकडं तोडून आणलेत का? हा, कुठून? बरोबर का? गेल्या ना चिड्याचं. हे ये रे माझ्या चरवा देवाये, 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 ये रे माझ्या. त्याला विचारली होती का झाडांतानी? त्या चेहऱ्याचा मान घेतला होता? चोरून आणली का? आणि ये रे माझ्या चरवा देवाये, आणि ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये. बोला, तुम्ही पण गावदेव आलेत का? कोणतं गावदेव? या गावाचा का दुसऱ्या शिवाराचा? हा, मग दादा मला सांगा, बरोबर चेरोबाजवळची लाकडं आणली होती? न सांगता आणली होती का? नारळ फोडला होता का? मग तो चेडा आपल्या जवळ आलाय का सोबतीला? पण तो सोबतीला आलाय का लाकडांच्या वर? तुमच्या लाकडाला उदे लागले का? घराला उदे लागले? हा, हे तुमचंच आहेत का? उद्या लागले का घराला? असं लाकडाला उदे लागले? ये धावत ये, बोलत ये, लिंबदाराला चली ये, ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये, ये रे माझ्या चरवा देवाये. अरे ये रे. किती वर्षापूर्वी लाकडं आणले? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. बरोबर आहे. आता कोण अडवायचं याला? त्यांना त्याचा मान- ज्याची लाकडं आणली एक नारळ घ्या. मग त्याला मान देऊन जागेवर पाडवायचं का? हा, काय बोलतोय? हा बोला. स्वप्न देऊन काय भांडारा द्यायला वाटतात? घे भांडारा घ्या, भांडारा घ्या. हा, भांडारा घ्या. हा, चल साना मोकळा द्या, मोकली या झाडाला मोकलं द्या. मग आम्हाला सांगा काय द्या. मोकला झाड मोकळं सोडा, झाड मोकळं सोडा, शांत येऊ द्या. स्थानावर जर आल्या जागेवर तर तुला मान देईल मी. आता सांगा, स्वप्नात काय येतोय? कधी मान दाबतोय का? पाय खेचतोय का? काय सांगतोय स्वप्नात येऊन? दही भात कोणाला देतो तो? तुम्ही चेरोबाला कोण कोण केलं भेटायला? तिथं दही भात दिला का? हा, मग मला सांगा, तुम्ही लाकडं आणली होती का चेरोबाच्या जवळची? यांनी माहिती तुम्हाला? मग ती विचारून आणली होती का डायरेक्ट आणली होती? बरोबर आहे. तो सोडील तुम्हाला तसा लाकडं आणून देईल?
मग आता आणली का नाही त्याला आपण काय मान नाही दिला, आता मी देऊ मान? त्याला सांगू बाबा चुकलं बुकलं असेल, चुकलं बुकलं असेल, माझ्या झाडाला तकलीफ नको. कोणत्या घरातल्या लेकराकडून नाकातून रक्त येत होत? घुमा कोणाचा फुटाचा? किती घर आहे त्यांची? सांगतो ना तुम्हाला. यांचा घरचं कोण आहे? यांच्या आज्याच्या अंगात येत असेल पहिला, तो देव यांना येतो. पण आडवा कोण येतो आता? यांना तिसऱ्या पिढीचा कोण येतोय? मग पहिले याला बाजूला जाऊ दे का आपल्याला? आता मोकळं घ्यायचं, जा जागेवर. तर भंडारा घे एकदम मोकळं, झाड खुलं सोड आधी, तुझा मान देतो मी. चल मोकळं, एकदम मोकळं, झाड मोकळं, जाऊ दे जागेवर. चल चल, आल्या जागेवर जा, तुझा मान देतो मी. पूर्ण मोकळं, आल्या जागेवर जायचं, पूर्ण मोकळं, एकदम मोकळं. चुकी बोली तरी भंडारा घ्या. काय बोलायचं? चूक भूल झाली असेल माफ कर आणि रस्ता मोकळं करून दे. चला वा भंडारा बोला. असेल तर माफ करून घ्या. बस 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 खाली. याचं पहिलं सांगा झालंय का? यांचं जाऊन करेल मोकळं सगळं करील. आधी काय काय आहे त्यावेळेला सगळं दिसत होते. सांगत सांगत हे कोण यांचं? तुम्ही पण दर्शन घ्या. मागे बसा, मी सांगतो तुम्हाला काय. तुम्ही घेतलं दर्शन? शर्ट घाला बघू आपला. जा मागे बसा, जा शर्ट घाला. मस्त हातपाय देऊन यायचा आता तो दादा. जात पाहिजे बरोबर आहे, बरोबर आहे. सावंतची समोरची बसून घ्या. सावंतच्या समोर बसू नका. नाही हातपाय तुम्ही यायचं. तुम्ही आधी काय कारण नाही सांगतो तुम्हाला. हातपाय तुम्ही आता लिहून ठेवलं का त्यांचं नाव आणि काय सांगलं ते लिहून ठेवा. म्हणजे आपल्याला पुढचं लाकडं आणली होती चेरोबा जवळची आणती, तिथल्या त्यांनी मानपण न दिल्यामुळे तो आडवा येतो येणार. आता काय करा माहितीये का? आपला खंड राहायचं नाही. एक छोटस गाणं घेतो आम्ही. आया बायानो करू नका गलबलाग, आया बायानो करू नका गलबलाग, एकदा येऊ द्या ना चहाचा गरगाग. आया बायानो करू नका गलबलाग, एकदा येऊ द्या ना चहाचा गरगाग. गोंद्यांच्या पुरतं चहा ठेवा, बाकी नंतर बघू. 1 वाजला आताशी 10-12 कप ठेवा फक्त त्यांच्या पुरतं, आपण नंतर घेऊ. हो आता घ्या.
खंडेरायानं भैरवनाथा भैरवनाथा तुझा चांदीचा देवारा देवारा खंडेरायानं भैरवनाथा भैरवनाथा तुझा चांदीचा देवारा देवारा चांदीचा देवारा देवारा खंडेरायानं भैरवनाथा भैरवनाथा चांदीचा देवारा देवारा खंडेरायानं भैरवनाथा भैरवनाथा तुझा 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 चांदीचा देवारा देवारा ये रे माझ्या मलारी देवा ये आणि ये रे माझ्या खटाबा देवा ये ये रे माझ्या मलारी देवा ये ये रे माझ्या खटाबा देवा ये अरे ये रे माझ्या मलारी देवा ये ये रे माझ्या खटाबा देवा ये ये रे माझ्या मलारी देवा ये ये रे माझ्या खटाबा देवा ये अरे ये रे माझ्या मलारी देवा ये खटाबा देवा ये ये रे माझ्या मलारी देवा ये ये रे माझ्या खटाबा देवा ये बोला कोण आले हा खंडोबा आले तेव्हा आनंदाने आलेत का मग तेव्हा ह्या गटी तुम्ही बसलेत का या गटी तुम्ही दोन गट मांडलेत आम्ही तुम्ही या गटी बसलेत का हा दाखवा आम्हाला कुठे बसलेत मारा ते भंडारा दाखवा कुठे बसलेत हा आनंदाने आलेत का मग घटी देवा आम्ही सगळं देऊ तुम्हाला देवा सर्व देऊ तुम्ही कोणत्या गटी बसले सांगितलं मग त्या गटी तुम्हाला स्थानरूपी आहेत का जसे झाडामध्ये खेळता तसे त्या गटी तुम्हाला आम्ही स्थान कशावर द्यायचं जर बसवायचं असेल देऊ हा मूर्तीरूपी तांदळरूपी कशारूपी तुम्ही बसलेत का तिथे दाखवा आम्हाला आधी आम्हाला सांगा कोणत्या गटी दाखवलं जाईल हा कोणत्या गटी बसवलंय हा बरोबर पाहिजे मला मी सगळं सांगतो थांबा की हा देव फिरतात ना तुझ्या इकडून तिकडे सगळं सांगेल ना मी त्यासाठीच गोंधळ आहे ना नुसतं देव बनवता मी कशाला सांगतोय
गडबड सांगू का झाडाची काय ही पेन घेतलाय यांच्या वडिलाचं आणि आजोबाचं नाव कोण सांगेल यांच्या घरामध्ये तेलामध्ये डायरेक्ट हात कोण घालायचा अंगात आल्यानंतर कोणी सांगेल का अंगात आल्यानंतर तेलामध्ये हात घालायचा का कोणी म्हाताऱ्यांचा हा म्हाताऱ्याचं नाव बोलवा नाव काय दामू अंगात आल्यानंतर धावत जाऊन डायरेक्ट हात घालायचा इंगल अंगावर घ्यायचा का कोणता रुपी होता तो वेताळ रुपी बरोबर का मग त्या म्हाताऱ्याला घरात बसवलाय का हो नाही हा कुठे म्हातारा हा सांगतो ना मी सांगतो ना ते तुरगाडा करतोय मग ते झाडाची शक्ती कुठे उतरली मग तो म्हातारा कधी यांच्या अंगात आलता का यांच्या अंगात तो म्हातारा कधी येऊन काय सांगितलं होतं का म्हणजे ती म्हाताऱ्याची सावली शक्ती किती वर्षापूर्वी 14 वर्षापूर्वी आला होता का कोण सांगेल का कोण यांच्याकडचं अजून कारण ती जी वारी यायची ना जी तेला दात घालायची ना इंगल अशी घेऊन अशी टाकायची का मग ती गेली कुठं आता ती बोलते माझी गवस कर नाही तर मी फिरवी झाडाला काय करी फिरवी या झाडाला लुला पांगला केलता का कधी हा अहो कमरे बसून असं त्याला हे केलता का हा किती वर्षापूर्वी हा का केलं कारण ती शक्ती बोलते माझी गवस केली का केली या लेकराई केली झाड नाही त्या लेकराई केली का अजून यांचं भाव कोण आहे तुम्ही कधी ती वारी खेळायची तिला मानपान स्थान दिलं का आता काय बोलतो माहिती का झाड खेळतय झाड सगळं सांगेल पण ती सावली येऊन हे झाड तिच्या नावाने खेळायला लागलं नंतर तिला कमरेपासून थोडं केलं होतं काय केलं होतं तर तो म्हातारा तुमच्या त्या देवाला काय मानपान द्यायचा का दारू कोण बनवायचा दारूचा धंदा कोणता होता हा हा मग त्या घरात कसला मान द्यायची का दिवाळीला कशाला कोंबडा देत कोणाला देत दिवाळी द्यायचो कोंबडा तुम्ही ठरवा आधी मग मी सांगतो द्यायची का कशा द्यायची तुम्ही देवाचं नाव द्यायचं इकडे द्यायचो ना आम्ही मग विचारतो कसं माहिती का गोंधळ घातला पण काय करतो काय नाही तुम्हाला माहिती झालं पाहिजे का नाही जेव्हा झाड केलतय त्या झाडाला ती शक्ती फिरवते त्याला योग्य मार्ग देत नाही का माझी गवसकर मला मानपान का द्यायचं ते दारू पेढा बनवायचं दारू पहिले असं मला दाखवतंय किती वर्षापूर्वी 20, 25, 30 वर्षापूर्वी बरोबर का हो दादा 20, 25 वर्षापूर्वी दारू बनवायचे का तुम्ही पहिले बरोबर तेव्हा तो मानपान द्यायचे का हा पण कोणता द्यायची माहितीये का मग आता मान द्यायचं का आता देता का नाही तिला आता नाही तिला किती वर्ष आलं दिले नाही 2 वर्ष झालं दिला नाही मग 2 वर्षापासून या झाडाला तकलीफ झाली का कमरेची त्रास आधी होता का आता झालाय ना आता खाना बंद केलं मग तुम्ही 2 पायाचा कोंबडा द्यायचं ना त्याला मांडी द्यायचं का मांडीचा भाग द्यायचं का बरोबर ना मग यांची मांडी धरली होती का मग तेच बोलतो ना आपण जर देवाला 2 पाय देतो म्हणजे द्यायचे तुम्ही मी परत बोलती नाही काय पण बोलतोय खरं तेच बोलतो मी त्याला द्यायची त्याला मांडीचा भाग द्यायची बरोबर का मग ते बंद केल्यानंतर थोडं हे त्या झाडाने खेळायचं मग देवा बोला झाडाला पहिले रस्ता मोकळं करून देणार का बोला तरच पुढचं मार्ग आम्ही देणार बोला देवाच्या आडून दुसरं यायचं ते आपलंच आहे हो उठा घ्या खंडोबाचं गाणं हा
ते जर विचारत राहिले ना. बोला कोण आल्या विचारा महाराज विचारा कोण आले. आपले गावडा कुलाचे का तरी विचारून आपण असू दे ना. आलेत ना बोला कोण आले सांगाल का. खंडरा आलेत आनंदाने आलेत का. कोणत्या कुलातून आलेत आडनाव काय यांचं शीत कुलातून आलेत आनंदाने आलेत का. हा मग हे गावडा कुलाचं आनंदाचं कार्य तुम्हाला मान्य आहे का. हा बोला बोला यांच्या घरचं कोणी आहे का. म्हणजे शांत करून पाठवू का काय गोष्टी विचारू. फक्त मला सांगा हे तुमच्या ओळखीचं आहे ना. यांच्या घरामध्ये हे झाड खेळतय डाग काले काले डाग सफेद डाग किंवा असं काय बोलतो त्याला असं नाचल्यासारखं किंवा असं हे कोणाला झालतं का. हा हा विचारा मी सांगतो त्याच्या अगदी कुंडली मी. कोण आहे का यांचं घरचं असं देवीचं वन म्हणा काले डाग म्हणा. मग मी सांगतो ना कारण. बोला आनंदाने आले ना. मग जे झाड केलतय त्या घरात कोणतं अडचण आहे सांगाल का. हा खंडरा आलेत ना खंडरा आलेत ना. मग सांगा झाडाच्या घरामध्ये काय अडचण आहे का. हा अडचण आहे का. काय अडचण आहे बोला. नाही सांगता येणार पण आहे का घरचं. चला मग भांडारा घ्या ना शांत व्हा. झाड खेळत आले म्हणजे त्याची अडचण पण सोबत आली असेल. मी सांगतो ना काय म्हणून जागा जायचं का स्थान हो. घे भांडारा देवा भांडारा घ्या. झाड मोकळं सोडा. देवा महाराज उचलून द्या भांडारा. महाराज झोपाले आमच्या नाही ना. चला घ्या भांडारा. हा चला स्थान होता नाही तर सांगा अडचण काय आहे ती. भांडारा घेता का सांगता सांगा. कुठून आले तुम्ही कुठून आलेत कुठून. या भांडारा घ्यायचा स्थानावर जाण्यात आम्हाला सांगा का अडचण आहे झाडाची. सांगाल का देव आहेत ना तुम्ही. सांगता का शांत होता अडचण सांगता का शांत होता. बोला तुम्ही सांगा. चला तुम्ही सांगाल तस. भांडारा घेऊन शांत होता का सांगता अडचण काय आहे. काय करता मग चला स्थानावर नाही सांगत ना. एकदम मोकळं झाड सोडायचं. सोडा मोकळं झाड. भांडारा व्हायचं आणि आल्या जागेवर जायचं. यांचं घर जिथं खाला होता त्याच्यावर बांधलंय का. यांचं जे घर आहे ना ते खाला होता का खाला तिथं पाहिला. अहो म्हणजे भारत तिथं टाकायची का आणि माग तिथं आपलं याची काटेरी झाडं होतं का. काटेरी झाड असं. हा मग आता शांत व्हा ना. तुम्ही सांगणार तर मी सांगतो. जायचं स्थानावर रस्ता मोकळं पाहिजे ना. तुम्ही देव आहेत तुम्ही मोकळं करा नाही तर आम्ही सांगतो. साप कोणच्या चावला त्यांच्या साप विंचू कोणच्या चावला होता घरात. सांगता का आम्ही सांगू. वाढलं का जिवंत आहेत. हा म्हणून मी झाडाला का अडवतोय त्याचं कारण ते सोबतीला सगळं घेऊन येतोय. शांत होता का जाता जागेवर का सांगता अडचण काय झाडाला. मी सांगतो ना 2 मिनिटात. अजून तो वारी पण नाही घेतली मी. बोला लवकर. चला मोकळं एकदम झाड माझं मोकळं करा. भांडारा वा भांडारा मोकळं वा. एक तर यांचं घर जिथं बाहेर ठेवायची ना म्हणजे पेंडा
तिथं दुसरं मागं काटेरी झाड, तिसरं म्हणजे यांच्या घरामध्ये कोणाच्या साप विंचू चावला होता का, हो का नाही? मग त्या माणसाचा जीव अटकलाय का, मन अटकलंय का त्याचं? कधी त्या माणसाचा भास होतो का तेवढ्या जाग्याला ज्याच्या विंचू चावलंय त्याचं? चला मोकलं महाराज त्याला भांडा लावा. चला आम्हाला झाड घ्यायचे एकदम मोकलं घरचं कोण नाही का त्यांचं. चला भंडारा देव कसं पाहिजे सगळं सांगता आलं पाहिजे. कधी कधी झाडाला पण अडचणी असतात, मग ते झाड खोटं नसतंय तर काहीतरी अडचणी असतात. तुमचं नाव काय सांग मला, नाव काय तुमचं? मांडी घालून बसा चांगलं एकदम मोकलं. मला दोन गोष्ट सांगा, तुमच्या घराच्या बाजूला पेंड असं असं का, काटेरी झाड होतं का माग, आणि विंचू साप चावून कोण वारलाय का? विंचू किंवा साप चावून कोणी मेलाय का, वारलाय का? तुमच्या घरातलं नाही, तुमच्या थोंबातलं ती 4-5 घर आहेत ती. मग त्याला गाडलंय का चाललंय? हा कुठून आवाज आला? हा थोडी नाही ना पित्रांची अडचण आहे. ऐका ना इकडे मी सांगतो तुम्हाला कसं आपल्या देवारात आलं तर त्याचं निवारण मी करून देतोय. यांना थोडी पित्रांची अडचण आहे. पित्र म्हणजे काय? हा तशा पित्र म्हणजे एखाद्या मेलेल्या व्यक्तीची थोडी अडचण येते त्यांना. एक दुसरी गोष्ट तुम्हाला पलाट दिलाय का, शेत दिलाय का कोणता, तिथं देव कोणते माहिती का? हा असं पाणी अडवलंय का तिथं? हा हा बंदोर म्हणजे तेच पाणी अडवले. तिथं देव कोणता आहे? देवी आहेत का देवी? हा त्याला कधी नारळ फोडता का? भात ना, शीत भात. आणि ठीक आहे चला घ्या भांडारा. चला घ्या ना, थोडा पित्रांचं येतंय. आले वारे म्हणून मी घेतले, पण त्याच्यात 3 गोष्टी टाकल्या ते बरोबर आहेत का? वारले ते पण बरोबर आहे का? त्याच्या नावाने ना एक म्हसोबाच्या नावाने एक नारळ फोडा तिकडं. हा मग खंडोबाच्या नावाने तो पण येत असेल ते. तिथं मुवाचं झाड होता का जुना पहिला? मोठा होता ना? जा पायापडांच्या बाजूला. मी सगळं सांगेल हो, देव असून काय असून मी सगळं सांगेल, जागे बसून सांगेल. बोला देवा रस्ता मोकळं कराल का? काय म्हणतात तुझं नाव? हा घ्या खंडोबाचं गाणं. ओ घ्या खंडोबाचं गाणं. हॅलो हवसी वावतारी मारकंड मल्हारी वदत घेऊन बानुला त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. त्याच मारून 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 घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला.
टच मारुनी घोड्याला निघाला वाड्याला टच मोकलं घोड्याला निघाला वाड्याला टच मारून 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 घोड्याला निघाला वाड्याला तरी बोलो हातात पकडा. तुम्ही कशाला बसलं? थांबा देवा, पकडा पकडा, घ्या ना. थांबा देवा, पहिले आम्हाला ओळख तर द्या. सगळं देऊ तुम्हाला मानामे, सगळं देऊ. तो मागे म्हणा पण द्यायचा नाहीये. ठेवा. आनंदाने आले ना, मग पहिले आम्हाला तुमची ओळख तर द्या. खंडोबा आलेत ना, आनंदाने आलेत ना, मग आम्ही जेव्हा बोलू मध्ये जागृतीने येणार, आम्हाला या घाटांची ओळख देणार, देवांची ओळख देणार. हा हो दादा ऐका, यांचा आधी वारा आला होता, यांच्याच घरातला तो मुलगा होता का? हा, मग मला सांगा, त्या म्हाताऱ्याच्या अंगात गावदेव यायचा का पहिला? कुठे राही? यांच्या घरातले कुठे गेले त्या? बाबा कुठे इथं 2 कप ठेवा ना, मग त्यांना द्या. रस्ता पूर्ण मोकळा करून देणार, ओळख देणार, या 2 काठापैकी ओळख देणार, देवाची ओळख देणार. हा, रस्ता मोकळा करून द्यायचं. सध्या काय माहिती का, झाडाला त्यांचं जे वाढायचं पहिलं त्याची पूर्ण व्यवस्था असल्यामुळे आणि ते कोंबडं द्यायचं ना, ते आडवं येतं, म्हणून झाडाला फिरव करतं. हा, आडवं येते सांगतो ना मी. आता स्थानावर जाणार, परत बोलून तेव्हा यायचं. हे घ्या, नाही देऊ. आम्हाला आधी घाटाची ओळख द्या. तुमच्या घाटाची ओळख सांगाल का आम्हाला? हे 2 गट मांडलेत, या 2 गटामध्ये तुम्ही कोणत्या देवारी बसले? भांडारदेव महाराज सांगा, या 2 गटामध्ये कोणत्या देवारी बसलेत आम्हाला सांगा. मग पुढचा मार्ग तुम्हाला दिला जाईल. बरोबर आहे. पहिले झाडाचा रस्ता मोकळं कराल, जे काय मानपण असेल तुमचं दिले जाईल. काय झालं त्यांचं? आता घराने नाही घ्यायचे, आपल्याला देव यायचे. ऐका ना, सांगतो ना तुम्हाला काय भांडण लावतो ते कशामुळे होते मी सांगतो ना तुम्हाला. हे तुम्ही एकच याच्यात आहेत ना, सांगतो. बसू दे त्याला तिकडे, सगळं सांगतोय. बोला, रस्ते मोकळं देईल का? तुमचं सर्व मानपान दिलं जाईल. यांचा भाव कुठे गेलं? ते जो मानपान बंद केलं का? बंद केलाय. जे मुलगा खेळला जो आता, त्यांच्या अंगात पण गावदेव आले, बरोबर. पण तो कोणत्या रूपात आला? दुसऱ्या रूपात आला. आता या झाडाला जे येतंय हे दुसरं बाहेरचं नाही, हे तुमचं तुम्हाला येतं. काय येतंय? तर तुम्ही आधी त्याला खाणं द्यायची. आता काही कारणास्तव तुम्ही त्याचं बंद केलं, बरोबर आहे. बंद केल्यानंतर घरामध्ये प्रत्येकाला थोडं त्रास चालू आहे. यांना पायापासून थोडं लुलं केलं. तुमच्या घरात पण डोळ्याचा त्रास कोणाला आहे? डोळ्याला असा त्रास कोणाला होतोय? बोला इकडं. असं डोळ्यात अंधुक दिसतंय का? बोला, सांगतो मी कारण. आता नुसतं घुमला असता देव, मी खंडोबा बनवला असता त्यांना 2 मिनिटात. काय साखली केली दिली का तुम्हाला वाटतं आलं देव? देव बरोबर आहे, पण आडवा काय तुम्हाला माहितीये का? गावडे परिवार डोल्यात कोणाच्या काय आलंय? मी सांगतो ना, मी बोलून आणलंय का नाही? कोणी बोलून आणलं? बोलून कोणी आणलं? मी आणलं. का आणलं? काहीतरी तुम्हाला अडचण आहे म्हणून. ही अडचण माझ्या मुलाला पण नको. काय किती वर्ष झाले याला? खूप वर्ष आले. का झालं? का तुमचं म्हातारा ज्याच्या अंगात यायचं त्याचं वारं जेव्हा यायचं तेव्हा गावात काही झालं तरी त्याला समजायचं, बरोबर. तसा तो मानपण पण तेवढं द्यायचं. आता तुम्ही करता का? मग त्यांच्या अंगात व्यर्थाला यायचा का गावदेव यायचा? आग व्यर्थाला यायचं, बरोबर आहे. मग आग व्यर्थाला कोणत्या सोबतीला बसलाय?
नाही 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 तसं नाही. गावदेवीच्या सोबत बसलाय का दुसऱ्या कोणाच्या सोबत बसलाय? आणि म्हसोबाचं स्थान आहे का तिथं तुमच्या जागेवर? महाराज चहा पिला का हो गेलं? पैसे द्यायचं काय ना? नाही सांगतो मी. म्हसोबाचं स्थान कुठे आहे? गावदेवा जवळ आहे. होय गारोड्या. हॅलो म्हसोबाचं काय गाणं बघा आता ते सांगतील. चला रे समजलं कोणतं गाणं? यांच्या वर्णात त्यांना गाणं भरून सांगेल का घडलं कशाला घडलं. थोडा फ्रेश व्हायला गेले होते. बाबा तुम्हालाही तकलीफ नको माझ्या कुलाला पण तकलीफ नको कारण हे झाड आपलं कुलाचं आहे. जेव्हा खेळता त्याच्या सोबतीला काय काय आलं त्याची खोड करतो मी. नुसतं घुमून पाहिजे का बाबा? खंडोबाच्या नावाने घुमला असतं तरुण दिला असता साखळी दिली असती गाठाची ओळख दिली झालं का देव? मग देव खेळतोय मग देवाच्या घरामध्ये अडचणी का? हो देव खेळतोय ते अडचणी का? तर मी सांगतो ना. सावड पासून खाली बसा. सावड पासून बाजूला आहे पाय सावड बघा. समजलं कोणतं गाणं? कोणतं? एक कवडा करून दाखव बघू तुम्हाला समजलं कोणतं पण. नाही 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 गारुड्या काय बोलतात त्याला डोलं. कोणतं गाणं आहे तो? मला माहित होत. बघा त्या गाण्यामध्ये यांचं उत्तर आहे. खडकी भोगीला शेंदुर न खडकी भोगीला शेंदुर. खडकी भोगीला शेंदुर न खडकी भोगीला शेंदुर. त्यातून निघाला महिषासुर. त्यातून निघाला महिषासुर. त्यातून निघाला महिषासुर. धडक मारली गवळ्याला. धडक मारली गवळ्याला. गवळी झोपेत जागा झाला. गवळी झोपेत जागा झाला. पोटाला ढेबला माझ्या पोटाला ढेबला. माझ्या पोटाला ढेबला. माझ्या पोटाला ढेबला. माझ्या पाठीला खूबला. माझ्या पाठीला खूबला. मशाने डोळ्यानं गारोड आहे. काय आपल्या गाव देवाच्या बाजूला म्हसोबाचं स्थान आहे का? मग ते काय याला कुबडा आणि डोल्याने कसा गारोडा म्हणजे कसा आंधळा कसा आहे का? बरोबर ना? म्हणत बरोबर जुळलं नाही बरोबर. हो म्हणजे जेव्हा तुम्ही गाव देवाचं करायचं त्या म्हशाचं करायचं का? म्हातारा करायचं का पहिला? बरोबर आता भरते नाही 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 आता फक्त नैवेद्य देता मानपान देता. त्याची पहिली यात्रा भरायची जे व्हायचं म्हणून कसा देव डोल्यानी गारोडा कसा होता? गारोडा म्हणजे आंधळा आणला. आपल्याला कसं केलंय तसंच केलंय ना. मग आता तो मला काय सांगतो ह्या झाडाला आडवा कोण येतोय? ते झाड पण गावदेवाचं केलं. गावदेवाचं केल्यानंतर गावदेवाच्या बाजूला महिषासूर म्हणजे म्हसोबा बसलाय आणि त्याच्या देवी बाजूला बसल्यात. बरोबर? असा नाला आहे का पाण्याचा?
पाणी आहे का तिथं? बरोबर. मग आता जेव्हा यांचं वारं येत होतं ना, हे तुमचं एकच परिवार का? हो बरोबर आहे. आता किती तुम्ही बाहेरचा उपचार केले? बरं झालं. किती बाहेरचं केलं? झालं? हा नाही केलं का? नाही. मग आपल्या घरात जर देव बसला तर आपल्याला तकलीफ पाहिजे का? पाहिजे का? हो का नाही? मग देवा मी तेच सांगतोय, तुम्ही जर आनंदाने आलेत या घरादाराला भावच आहेत ना तुमचे, म्हणजे एका ज्या आज्याच्या अंगात ज्या वडिलाच्या अंगात यायचं एवढं पावर होतं का ते गावात काय घडलं तर ते सावध करायचं. मग देवा तुमचं रस्ता मोकळं का नाही करत? ते काय नाही करत? जो गाव देव यायचा त्याला मानपान दिला जायचा, जो मसोबा यायचा त्याची यात्रा भरायची. तुम्ही बोलता ती यात्रेमध्ये त्याला काही नैवेद्य द्यायची, भाकरी द्यायची. भाकरी नाही, नारळ तर सिंपल झालं. पानं टोकांना द्यायची असेल, कान घ्यायची नाही ना माहिती. मग त्या म्हाताऱ्यांनाच माहिती असेल. तुम्ही आता फक्त नारळ देता ना. हा तर आपण त्याला सांग. हो ते आता देत बंद केलाय ना. याला देतात त्याला. पण आता कसं माहितीये का, एवढा करून पण तुम्हाला अडचणी आहेत का नाही? बरोबर आहे. मग आता मी देवाला सांगायला, देवा जर आले तर एवढी अडी अडचण आहे तर दूर कराल का? पहिले तुझं घर मोकलं मग आमचं कुल मोकलं करशील का? हा मग तुम्हाला जे अडवायचं त्याला दूर कोण करणार? काय काय बोला का? हा बरोबर. मी विचारलं ना त्यांना, ते न सांगल्यामुळे सांगलो. आणि उमराचं झाड कुठे तिथं? हा मोठा उमर होता, मोठी फळा यायची. किती मोठा होता? एवढा खोड मोठा होता त्याचा. जे उत्तर विचारलं ना मी त्याचं उत्तर मी देणार होतो, पण आधी त्याने विचार कान दिला का त्यांना तो आडवा येतोय. तो आडवा येतो म्हणजे तो कुठे येतो आडवा? देवाला आडवा येतोय. मग देवा रस्ता मोकळा करणार का? हा झाडाला मोकळं करणार का? तुझं जे काय मानपण असेल ते दिलं जाईल. भंडारा घे ना जागेवर. चल जा भंडारा हे घे. देऊ सगळं देऊ. परत बोलवा देवा येणार का? पहिले झाडाचं रस्तं मोकळं. काय पाहिजे तुम्हाला? आता आईचं माग जा. आईचं माग जा भाऊ माग. एक खंडोबाचं परत घ्या. खंडोबाला जे जे लागते त्याचं दान घ्या. माझ्या कानड्या कानड्या मल्हारी रे, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी, कानड्या मल्हारी, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी रे, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी, माझ्या कानड्या कानड्या मल्हारी.
कोण आले? गावदेव आले. पण गावदेवा असं चुकलेलं झाड तुला चालेल का? मग काय करणार? झाडाला योग्य मार्गदर्शन करणार. स्वप्नात येऊन काय सांगतो झाडाला तू? सांभाळ कर म्हणजे काय? सेवा करणार तुझी. मग झाडाला तकलीफ दिली आवडेल का तुला? हा मग या झाडाचं आणि त्या झाडाचं रस्ता मोकळं करणार. काय अडचण आहे? अडचण काय? आता अडचण काय आहे का? हा मोकळी करणार अडचण. हा मग आता जागेवर जायचं का खेळायचंय? पण आनंदाने खेळायचं, ताल नाही करायचं. हा ताल नाही करायचं. झाड चुकलेलं आहे, झाडाला सांभाळून घे. हा घे गावदेव. ये रे माझ्या गावदेव आहे, ये रे माझ्या गावदेव. अरे या तर या तळवाले, 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 या तर या तळवाले. भूतळाचा राजा भैया, भूतळाचा राजा, भूतळाचा राजा भैया, भूतळाचा राजा.
गावदेवाले. मग देव मला सांगा, या गावंडे परिवाराच्या देवारी कोणत्या रूपाने तू बसलेली तिथं? बोल. जसा तू त्या गावाचा गावदेव, तसा या देवारी कोणत्या रूपी बसलाय ते सांगणार का? हा, कोणत्या रूपी बसलाय इथं सांगणार का? हा, दाखवणार कुठे बसलाय? दाखवशील का? हा, इथं बसलाय बरोबर आहे. मग कोणत्या रूपी बसलाय? हा, कोणत्या रूपात बसलाय सांगशील का? नुसतं झाडाला तकलीफ नाही, बोल लवकर. कोणत्या रूपी बसलाय देवारी? हा, दाखवशील? घ्या त्यांना देवारात न्या. सोडा रस्ता जा, दाखव कोणत्या देवारी बसलाय. तू गावदेव आहेस ना, दाखव. चल त्यांना मूर्तीची ओळख करायला सांगा. कोणती आहे ती? बाबांना काय बोलायला सांगू नका. तो होतं त्या गाड्या. तू चाल रे चाल गाव दाखवायचं कोणत्या रूपात आहे. नुसतं खेळून नाही. तुम्ही दाखवणार का कोणत्या रूपात बसले तिथे? दाखवणार? जा दाखवा, जा दाखवा. घ्या जेजुरी करा. ओळख भेटते का नाही? होणार पाहिजे त्याला दूर करायचं. ओळख दिली का? कोणती? येऊ दे. देवाकडे